बघा दिसतानाच किती कुरकुरीत दिसत आहे ना. स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत चना कोळीवाडा. त्यासाठी इथे मी पाव किलो चणे भिजवून घेतले आणि कुकरमध्ये आपण ते शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. हा चना कोळीवाडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. खमंग कुरकुरीत असा हा होतो. इकडे आपले चणे छान असे शिजलेले आहेत. आता एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलंय. तेल मी इथे साधारणतः दोन चम्मच असं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता लाल मिरची पावडर, हळद टाकून घेणार आहोत, तसेच गरम मसाला, थोडासा चाट मसाला, हे सर्व मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. याच्यामध्येच आपण आता मीठ पण ॲड करणार आहोत. मीठ पण आपल्याला याच्यामध्येच टाकून घ्यायचं, म्हणजे सर्व मीठ मसाले एकत्रित होतात व्यवस्थित. आता हे छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला चणे टाकून द्यायचे आहेत, म्हणजे आपल्या चण्याला छान असा मीठ मसाला लागेल. छान आता मिक्स करून झालं. त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ पण आपल्याला छान असं ॲड करायचं त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर आपण आता परत टाकणार आहोत. बेसनाच्या ज्या पण काही गुठळे असतील ते आपण मोडून घेणार आहोत आणि त्यातच आता आपण कॉर्नफ्लॉवर देखील टाकणार आहोत. बेसन आणि कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घ्यायचं. छान असं चण्याला त्याचं कोटिंग लागलं पाहिजे. आता त्यामध्येच आपण थोडंसं पाणी देखील ॲड करणार आहोत, म्हणजे हे कोटिंग छान असं चण्याला बसेल. तर अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीनं आपलं मिश्रण तयार झालं. आता एका साईडला मी इथे कढई घेतली. कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. आता एक एक करून आपण याच्यामध्ये चणे टाकून घेणार आहोत आणि छान खमंग कुरकुरीत असे आपण हे चणे याच्यामध्ये तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व चणे याच्यामध्ये सोडणार आहोत. बघू शकता आता सर्व चणे याच्यामध्ये सोडले आहेत आपण आणि व्यवस्थित मिक्स केले आहेत. छान असे कुरकुरीत आपले चणे तळले गेले आहेत. बघू शकताय आवाज टाकताना किती कुरकुरीत झालेत आपले चणे, यावरूनच कळतं. आता ह्या चण्यामध्ये आपण थोडीशी मिरची आणि लसूण देखील तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला चना कोळीवाडा तळून तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.